मोटरसायकल खाली थांबल्याचा आवाज वर ऐकू येताच खेळण्यात रमलेला केतन एकदम पापा म्हणत उभा राहिला. जोरजोरात हात हलवीत दाराकडे निघाला. आत्याबाई त्याच्या जवळच बसल्या होत्या. त्यांनी म्हटले, अरे थांब, इथंच उभा राहा. पापा आता येतील, ते बघ आलेच. केदार नेहमीच्या पद्धतीप्रमाणे धावत जिना चढून वर आला. त्याच्या मागोमाग त्याचा मित्र आला. केतन वरांड्याच्या दाराशी उंच उंबरठ्याच्या आत पापा म्हणत हात हलवीत उभा होता. उंच उंबरठ्यामुळे तो तिथंच अडकला होता. डोक्याच्या टोपीपासून पायातल्या बुटापर्यंत गुलाबी ड्रेस चढवलेली त्याची गोंडस गोरीपान देखणी मूर्ती, बालमूर्ती नजर खिळून राहावी अशी विलक्षण, सुंदर आणि लोभस दिसत होती. तो थक्क होऊन क्षणभर पाहतच राहिला. मग एकदम मोठ्या आवेगाने त्याला उचलून घेतलं आणि प्रेमभराने त्याचे पापे घेऊन म्हटलं, केतू बेटा, कुणी सजवलं रे तुला? कुणी केला हा ड्रेस? मा मा अंगा, वा वा. आत्याबाईंनी हसून कौतुकाने म्हटले, बघ कसा सांगतोय आणि स्तुती करतोय. अरे गीताने हा ड्रेस केला. तिनंच आपल्या आवडीची लोकर आणून हा सगळा विणला. त्याचा मित्र त्याच्या मागेच उभा होता. मागे वळून त्याने मित्राला म्हटलं, हा माझा छोकरा. केतन, हे तुझे काका. म्हण का का. केतनने म्हटलं, का का. आणि जिन्याकडे बोट दाखवून त्याने म्हटलं, मा बुर्र. असं? बरं चल, आपण वर जाऊया. त्याला घेऊन मित्रासह तो वर गेला. केतनकडे पुन्हा पुन्हा नजर टाकीत मित्राने म्हटले, हा किती वर्षांचा? अरे वर्षाचा कुठला, 10वा महिना चालू आहे. अरे मग त्या मानाने हा खूपच हेल्दी आहे. चालतो, बोलायलाही लागलाय. तुझी मिसेस याची विशेष काळजी घेत असावी. बरोबर आहे? प्रथम पुत्र. केदार गोंधळला, संकोचला. काय बोलावे हे त्याला चटकन सुचेना. त्याने म्हटलं, छे रे, तसं काही नाही. आणि त्याने विषय बदलला. त्याने म्हटले, मग शेवटी BA तरी झालास की नाही? छे रे, अरे वडिलांचा वडिलोपार्जित म्हण लाकडी रंगीत खेळणी करण्याचा कारखाना त्यांनी तो आता चांगला भरभराटीला आणला आहे. त्यांनी इंदूरला खेळण्यांचं मोठं दुकान काढलं आणि मला तिथे डांबून ठेवलं. ते चालवतो आहे. छान चालतंय. गेल्या वर्षी माझा धाकटा भाऊ तिथे माझ्या जागी आला आणि मी इथे वडिलांच्या मदतीला आलो. मी इथे होलसेल विभाग चालवतो, कारखान्याकडेही बघतो. असं? छान. आज सकाळी बँकेत चाललो होतो, अचानक तुझी गाठ पडली. चटकन ओळखलं नाही. आता बडा साहेब झाला आहेस. छे रे, मी होतो तसाच आहे. मी तुला दाखवण्यासाठी तर मुद्दाम आग्रहाने घरी घेऊन आलो. थँक्स. तुझं हे घर मोठं छान आहे. याची सिच्युएशन बेस्ट आहे. समोर गंगापाल. माझ्या आजोबांचं हे घर. तेवढ्यात खाली जिन्याच्या चौकटीतून आत्याबाईंचा आवाज ऐकू आला, केदार, चहा तयार आहे. हं, आलोच. म्हणत खेळण्यात गुंतलेल्या केतनला त्याने घेतले आणि मित्राला म्हटले, बैस, मी आलोच. केतन त्याला म्हणत होता, पा पा मा भुल, पा पा भुल. हा, जाऊया आपण भुर. तो खाली गेला. केतनला आत्याबाईंजवळ सोडून चहाचा ट्रे घेऊन तो वर आला. अरे तूच घेऊन आलास? हो, पण आत्ताच मुलाने मा भुर म्हणून ती बाहेर गेल्याचं सांगितलंय. आता मी पुन्हा येईन तेव्हा मिसेसचा परिचय करून दे. अवश्य. चहापान झालं. मित्राने त्याच्यासाठी आणलेली लाकडी रंगीत खेळण्याची पेटी त्याच्या मुलाला केतनला दिली आणि तो गेला. त्याच्या पाठोपाठ रोजच्याप्रमाणे केतनला फिरवून आणण्यासाठी तोही बाहेर पडला. गीताचा ठराविक कार्यक्रम सुरळीत चालू झाला होता. दिवस पुढे सरकत होते. पाहता पाहता पौष गेला. माघही संपला. थंडीचा ऋतू मागे पडला. फाल्गुन सुरू झाला. केतनही 11 महिन्यांचा झाला. चालू लागला. घरभर पडत झडत धावू लागला. एक एक शब्द जोडून बोलू लागला. आता त्याला चुकवून जाणे दिवसेंदिवस गीताला कठीण पडू लागले. आता चाचाजी रात्री तिला उपनिषदातली रोज एक कथा सांगत. पुराणातल्या कथांचे तिचे 3 संग्रह झाले. आता ती रोज रात्री ऐकलेली उपनिषदातली कथा दुपारी जेवणाची वेळ होईपर्यंत जेवढी होईल तेवढी लिहून काढी. त्या क्रमाप्रमाणे ती कथा लिहायला बसली. घड्याळात 12चे टोले पडले
तशी वही बंद करून तिने टेबलावर बाजूला ठेवली आणि ती स्वयंपाकघराकडे गेली. राधाबाईंनी पाने मांडली होती. पद्माबहेन पाटावर बसून तूप गाळीत होत्या. चाचाजींचा पिण्याच्या पाण्याचा तांब्या फुलपात्र घेऊन ती त्यांच्या खोलीत गेली. चाचाजी, हातपाय धुवून घेता ना? असे म्हणत खाली बैठकीवरच्या एका बैठ्या स्टुलावर तिने तांब्या आणि फुलपात्र ठेवले. पुस्तकांच्या कपाटाच्या बाजूला असलेल्या न्हाणीघराचा तिने दरवाजा उघडला. तिथे एक नळ होता. पाण्याने भरलेलं पिंप होतं. बादली, तांब्या, चाचाजींसाठी सर्व सुविधा केलेल्या होत्या. चाचाजी उठले. न्हाणीघरात जाऊन हातपाय धुवून आले. तिने त्यांना टॉवेल दिला. बैठ्या स्टुलाजवळ त्यांना बसण्यासाठी आसन घातलं आणि ती स्वयंपाकघरात गेली. राधाबाईंनी त्यांचे सगळे पथ्याचे पदार्थ तयार केलेली थाळी घेऊन ती चाचाजींच्या खोलीत गेली. चाचाजी खाली आसनावर बसले होते. तिने त्यांच्यापुढे स्टुलावर थाळी ठेवली आणि त्यांना काही हवं नको पाहण्यासाठी रोजच्या क्रमाप्रमाणे त्यांच्यासमोर ती मोठ्या तत्परतेने उभी राहिली. चाचाजींनी ताटावर नजर टाकीत म्हटलं, अन्नदाता सुखी भव. तिने किंचित हसून म्हटलं, स्वयंपाक राधाबाईंनी केलाय. तिच्याकडे नजर टाकून त्यांनी कौतुकाने म्हटले, गीता, तुझा अगत्यपणा, तुझी निरालस सेवा, मर्यादाशीलता, उद्योगशीलता, बुद्धिमत्ता सगळे पाहताना असे वाटते की एखादी शापभ्रष्ट देवताच या काशीखंडी अवतरली आहे. त्यांचे हे उद्गार ऐकताच ती अंतरी मोहरून गेली. पण लगेच तिने हसून म्हटले, चाचाजी, ही काशी म्हणजे या पृथ्वीवरील शिवलोक आहे असं तुम्ही वारंवार सांगता, तेवढ्यात रोजच्या क्रमाप्रमाणे अम्मा आत आल्या. त्यांनी म्हटलं, गीता बेटा जा, तुझं पान वाढलंय. ती स्वयंपाकघरात गेली. जेवून आपल्या खोलीत आली. बाणभट्टाची आत्मकथा पुस्तकाची उरलेली पाने पुरी करावी म्हणून पुस्तक घेऊन ती कॉटवर पडली. चाचाजींचे मघाचे कौतुकोद्गार, शापभ्रष्ट देवता, आपल्या सुदैवाने आपणाला इथं आणलं नसतं तर केवळ औषधोपचाराने आपण बऱ्या झालो नसतो. आपली स्मृती पूर्ववत पूर्णपणे परत आली नसती. आपली स्मृती पूर्ववत परत आल्याचे अम्माने चाचाजींना सांगितलं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं ना, पद्मा, यात तसं मोठंसं आश्चर्य नाही. विज्ञान आणि अध्यात्म हा माणसाच्या मनाचा समतोल राखणारा तराजू आहे. दोहोंचीही त्याला सारखीच आवश्यकता आहे. खरोखर चाचाजी एक महान तपस्वी आहेत. हो, अगदी व्यास वाल्मिकी मुनींसारखेच. आपल्या सुदैवाने आपणाला इथं आणलं. पृथ्वीवरचा हा स्वर्ग, हा शिवलोक आपणाला कुठं माहीत होता? आपल्या सगळ्या इच्छा इथं पूर्ण झाल्या. मातृत्वाची इच्छा, हो, तीही अगदी पूर्ण परिपूर्ण झाली. विद्याबहेन, पद्माबहेन मातृप्रेमाने कशा परिपूर्ण आहेत. त्यांच्या ठिकाणी कुठे कसलीही भेदाभेद नाही. वात्सल्य त्यांच्या हृदयी नित्य झिरपत असतं. स्त्रीच्या हृदयातला मातृप्रेमाचा झरा कधी आटत नाही. मा करीत केतन धावत येऊन आपल्या पायांना मिठी घालतो तेव्हा वात्सल्य कसं उचंबळून येतं. विचार करता करता तिचा केव्हा डोळा लागला हे तिला कळलंही नाही. झोपेच्या गुंगीत छातीवर उपडं ठेवलेलं पुस्तक कुशी वळताच खाली पडलं. त्या आवाजाने ती एकदम जागी झाली. त्याच वेळी दीडचा टोला तिच्या कानी पडला. ती चटकन उठली, न्हाणीघरात गेली. तोंडावर पाण्याचे हपकारे मारून आली. स्वयंपाकघरात चटई अंथरून राधाबाई झोपल्या होत्या. अम्माच्या खोलीत ती डोकावली, त्याही झोपल्या होत्या. ती बाहेरच्या खोलीत गेली. रोजच्याप्रमाणे खिडकीत वृत्तपत्राची घडी ठेवलेली होती. खिडकीच्या खाली एक पत्र पडलं होतं. दोन्ही तिने हाती घेतलं. पत्र विद्याबहेनकडून आलं होतं. ते तिने हलकेच अम्मांच्या खोलीत टेबलावर ठेवून दिलं आणि वृत्तपत्र घेऊन ती चाचाजींच्या खोलीत गेली. चाचाजी खाली बैठकीवर भिंतीशी लोडाला टेकून पाय पसरून आरामात पडले होते. तोंडाने काही म्हणत होते. चाचाजी, वृत्तपत्र वाचू ना? वाच ना. नित्यक्रमानुसार ती आसन टाकून त्यांच्या समोर बसली. वाचू लागली. ती महत्वाच्या वृत्ताचे मथळे आधी वाची, मग सविस्तर वृत्ते वाचून दाखवी. चाचाजी पडल्या पडल्या डोळे मिटून सगळे ऐकून घेत. तिचं सर्व वाचन संपलं की कधीतरी म्हणत,
दिवसेंदिवस विविध वृत्तांची ज्ञानाची व्यापकता वाढते आहे. त्यातली सखोलता सत्व कमी होते आहे. माणसातली माणुसकी जाते आहे. विज्ञान आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातले अंतर वाढत जात आहे. शेवटची वाक्ये ते स्वतःशीच बोलत असत. वृत्तपत्राची घडी पलीकडच्या शेल्फवर ठेवून ती आपल्या खोलीत आली. अर्धवट ठेवलेली कथा तिने पुरी केली. घड्याळात 3:30चे टोले पडले. ती उठणार तेवढ्यात पद्माबहेन आत आल्या. गीता बेटी, हे विद्याचं पत्र वाच. ती 3 आठवड्यांची रजा घेऊन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात येते. गीताने पत्र घेतलं आणि टेबलावर ठेवत म्हटलं, संध्याकाळी आल्यावर वाचते. त्या येणार ही मुख्य बातमी कळली. आता चहा करते. आज तुम्ही आश्रमाकडे जाणार आहात का? हो, आज जनरल मीटिंग आहे. सकाळी शिपाई पत्र घेऊन आला होता. मीटिंगच्या आधी आश्रमात जरा चक्कर टाकीन. गीता स्वयंपाकघरात गेली. राधाबाई उठून चटाई गुंडाळीत होत्या. त्यांनी म्हटलं, गीता बहन, तुम्ही कब्बशा घ्या. मी आलेच चहा करायला. सावकाश या. तोपर्यंत तिने चाचाजींचा दुधातला चहा केला. आता उकाडा सुरू झाला होता, त्यामुळे मसाला घालण्याची जरुरी नव्हती. त्यांना चहा देऊन ती स्वयंपाकघराकडे निघाली. तेवढ्यात बाहेरच्या रस्त्यावरच्या दारातून, मा मा, मी आलो, भुर्र. केतन दाराला धरून आत आला. त्याच्या मागे चंद्राबाई होती. गीता अंगणात गेली. तो तुरू तुरू धावत पडत पुन्हा उभा होत पुढे आला. पायात बूट, अर्धी निळी चड्डी, पांढरा शर्ट, गालाला तीळ, काळ्या भोर कुरळ्या केसांची वाढलेली झुलपे कपाळावर नव्हे डोळ्यांवर आली होती. गीता विलक्षण आश्चर्यचकित झाली, पण त्याच वेळी तिच्यातलं वात्सल्य एकदम उफाळून आलं. ती पुढे धावली. त्याला उचलून घेतलं आणि छातीशी घट्ट धरीत तिने म्हटलं, अले, तू अचानक कशाले आलास? चंद्राबहनने म्हटलं, गीता बहन, आज मी सकाळी गेल्यापासून याचं सारखं चाललं होतं. माकडे चल. दुपारी नीट झोपलाही नाही. सारखं माकडे चल म्हणत होता. दुपारी खिचडीही धड खाल्ली नाही. फेरेक्स पण पुरतं प्यायला नाही. रडत बसला होता. बहन, तुमच्या आठवणीने तो घायाळ होऊन गेला. शेवटी आत्याबाई म्हणाल्या, चंद्राबाई, याला गीताकडे पोहोचवून तुम्ही घरी जा. या पिशवीत त्यांनी त्याचे कपडे, बोर्नविटाचा डबा सगळं दिलंय. चंद्राबाईंनी पिशवी दिली आणि ती निघून गेली. चाचाजी, हा आत्याबाईंचा नातू, केदारचा मुलगा, केतन. असं. केतन, चाचाजींना जय जय कर, खाली वाकून. केतन खाली वाकला आणि सरळ त्यांच्या पायावरच त्याने आपलं डोकं ठेवलं. चाचाजींनी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवर हात फिरवून म्हटलं, मोठा भाग्यशाली पुत्र आहे हा. बापासारखा देखणा दिसतोय. तेवढ्यात पद्माबहन तिथे आल्या. गीताने काही सांगण्यापूर्वीच त्यांनी म्हटलं, अगं, आता समजायला लागलंय. तो राहायचा नाही आता घरी. जा, तू चहा घे, मग त्याला बोर्नविटा पाज, बिस्किटे दे. मी चहा घेतला. आता तयार होऊन आश्रमाकडे जाते. त्याला इथेच खेळू दे. केदार येण्याची वेळ झाली की नेहून पोहोचव. ती त्याला बोटाला धरून चालवीत स्वयंपाकघरात घेऊन गेली. त्याला पाटावर बसवलं. त्याच्यासाठी दूध तापत ठेवलं. स्वतः चहा घेतला. मग बोर्नविटा तयार करून झारीत भरून झारी त्याच्या हातात दिली. तो निमूट सगळं प्यायला. मग 2 बिस्किटे दिली. त्याला मागच्या परड्यात गोठ्यात नेऊन गाई वासरे दाखवली. हे त्याला सगळं नवीन होतं आणि त्याला मोठी मजा वाटत होती. सगळीकडे फिरवून ती त्याला आपल्या खोलीत घेऊन आली. चाचाजी मंदिरात जाण्यासाठी शंकर बरोबर खोली बाहेर पडले. तेव्हा झटकन ती बाहेर गेली. आता उन्हाळा सुरू झाला होता. तेव्हा साधी पातळ शाल त्यांच्या खांद्यावरून गुंडाळली. हाती काठी दिली. त्यांनी किंचित हसून पण मोठ्या कौतुकाने म्हटले, गीता, माणसाच्या 2 अवस्था तुझ्या पुढे उभ्या आहेत. एक वृद्धावस्था, दुसरी बाल्यावस्था. दोन्ही अवस्थांची तू निरलसपणे हृदयपूर्वक सेवा करते आहेस. केदार प्रसन्न होवो. आणि हलके हलके ते दाराबाहेर पडले. मंदिराच्या मार्गाला लागले. 4:30चा टोला पडला तशी ती केतनला घेऊन आत आली. न्हाणी घरात गेली. गरम पाण्याने त्याचं सगळं अंग पुसून काढलं. पावडर लावली. त्याचे कपडे बदलले.
मग त्याला खाली सतरंजीवर बसवून कपाटातून शिवानंदच्या मुलांची 2-3 खेळणी होती ती काढून त्याच्यापुढे ठेवली आणि ती स्वतः तयार झाली. राधाबाई मागीलदारी निवडण घेऊन डाळ तांदूळ निवडत बसल्या होत्या. त्यांना सांगून ती केतनला घेऊन बाहेर पडली. सोमनाथ गल्ली ओलांडून ती बरीच पुढे आली आणि क्षणार्ध तिथेच थबकली. दाराशी खाली केदारची मोटारसायकल दिसत होती. म्हणजे हा 5च्या आधी कधी येत नाही ना? त्याला यायला 5:15 ते 5:30 होतात ना? मग आज? ती क्षणार्ध थांबली. तेवढ्यात केतनने मोटारसायकलकडे बोट दाखवून म्हटलं, मा, पापा आले. तिने म्हटलं, केतन, तुला आता बोलायला येतं ना? पापा नाही म्हणायचं, पापाजी म्हणायचं. म्हण बघू. त्याने म्हटलं, पापाजी. हं, पापाजी म्हणायचं बरं का? पापाजी, पापाजी, पापाजी. ठीक ठीक, आता तोंड बंद ठेव आणि गुपचूप चाल बघू. सबंध रस्ताभर मधूनच ती त्याला उचलून घेत होती. थकली की त्याला उतरवून त्याचं बोट धरून चालत होती. ती जिन्याशी आली. काही झालं तरी त्याला आता वर नेऊन पोहोचवणं प्राप्त आहे. त्याला बोटाला धरून एक एक पायरी त्याला चढवीत ती व्हरांड्यात आली. आत्याबाईंना हाक मारीत तिने खोलीत पाऊल ठेवलं. कॉटवर केदार बसला होता. त्याचा पोशाख अजून तसाच होता. हातात हॅट होती. आत्याबाई कॉट जवळ उभ्या होत्या. त्यांच्याशी तो काही बोलत होता. तेवढ्यात उंबरठ्याच्या आत उतरलेला केतन पापाजी, पापाजी म्हणत त्याच्याकडे धावला. केदाराची नजर दाराकडे गेली. तो एकदम उठला, पुढे आला, मान झुकवून हसला. तिने हसण्याचा प्रयत्न केला, पण मनात ती विलक्षण संकोचून गेली. तेवढ्यात आत्याबाईने म्हटलं, ये ना गीता. बरं का रे केदार, माकडे जाणार म्हणून आज सकाळी तू गेल्यापासून केतन हट्ट धरून रडत बसला होता. शेवटी चंद्राबाई बरोबर पाठवून दिला. केतनला उचलून घेत केदारने म्हटले, अरे, माला असा त्रास देतात का? मा, मा, छान छान, पापाजी. आत्याबाईने म्हटलं, कसा लबाड आहे पहा ना. केदार गीताकडे पाहून हसला आणि केतनला घेऊन वर गेला. आत्याबाईंनी म्हटले, ये ना गीता, बैस थोडा वेळ. छे छे, आता चाचाजी मंदिरातून येतील, अम्माही आश्रमातून येतील. अम्मा रिटायर झाल्या ना? हो, पण आज त्यांची जनरल मीटिंग होती. त्या संस्थेच्या सल्लागार समितीला आहेत ना. बरं, निघते मी आता. आणि जिना उतरून ती मार्गाला लागली. आजचा हा 15वा भाग इथेच संपला. आता आपण लगेच 16वा भाग ऐकणार आहोत. दिवस कसे भराभर जात होते. पहाट केव्हा होते आणि दिवस संपून रात्रीचे 10चे टोले केव्हा पडतात हे निवांतपणे पाहायला सवडच मिळत नव्हती. गीताला गंगामाटीला येऊन आता 1 वर्ष होत आले. निसर्गाचं एक ऋतुचक्र संपलं. पुन्हा तेच चक्र सुरू झालं. पत्राप्रमाणे ठरल्या दिवशी विद्याबहेन आल्या. शंकर स्टँडवर त्यांना घ्यायला गेला होता. घरात येताच त्या प्रथम चाचाजींच्या खोलीत गेल्या. गीताचं पाठांतर नुकतंच आटोपलं होतं. चाचाजींना त्यांनी खाली वाकून नमस्कार केला आणि आसनावर पद्मासनी बसलेल्या गीताकडे त्या पाहतच राहिल्या. गतवर्षी जिला आपण इथं आणली तीच काही गीता? 1 वर्षात नव्हे 11 महिन्यातच हिच्यात एवढा फरक पडला. हिचं अगदी आमूलाग्र परिवर्तन झालेलं दिसतं आहे. पद्मासनी बसलेली, गोऱ्यापान, सुंदर, शांत, काहीशा गंभीर चेहऱ्यावर बुद्धीचं तेज फाकलेलं. हिच्या या बैठकीतच केवढं आत्मबल आलेलं आहे. विद्याबहेन तिच्याकडे एकाग्र पाहत आहेत असं पाहून चाचाजीने म्हटलं, विद्या, अगं ही गीता, ओळखलं नाहीस? ती काही उत्तर देण्यापूर्वीच गीताने नित्यक्रमाप्रमाणे नतमस्तक होऊन चाचाजींना वंदन केलं आणि ती उठली. विद्याबहेनजवळ येऊन खाली वाकून नमस्कार करीत तिने म्हटले, सिस्टर बहनजी, केवळ आपल्यामुळे आज मी हे दिवस बघते आहे. तिचा कंठ दाटला. विद्याबहेननी तिच्या पाठीवर थोपटीत म्हटलं, वेडे, घडणारं घडतच असतं, फक्त त्याला कोणीतरी निमित्त मात्र लागतं. तेवढ्यात पद्माबहेन आल्या. गीताही आता सावरली होती. तिघी पद्माबहेनच्या खोलीत आल्या.
थोडा वेळ खुशालीचं बोलणं झाल्यावर गीता उठली. तिने म्हटलं, अम्मा, मी राधाबाईंना चहाचं सांगते, इथेच आणते चहा. आण आणि तुझं दूधही घे. गीता स्वयंपाकघरात गेली. विद्याबेन न्हाणीघराकडे तोंड धुवायला गेल्या. दोघी बहिणी चहा घेत गप्पात गुंतल्या. गीता कपडे घेऊन न्हाणीघरात गेली. आंघोळ उरकून आली. आपल्या नित्याच्या कामात गुंतून गेली. रात्री चाचाजींनी सांगितलेली उपनिषद कथा ती लिहायला बसली. कथा अर्धी लिहून झाली तेवढ्यात आपली आंघोळ उरकून विद्याबेन तिच्या खोलीत आल्या. त्या येताच गीता एकदम उठून उभी राहिली. पुढे आली. विद्याबेननी हसून म्हटलं, अगं उठलीस का? मी इथं काही सिस्टर नाही. गीताने हसून म्हटले, ते खरं, पण सवय झालेली. त्या कॉटवर बसल्या. ये बैस इथं माझ्याजवळ. ती त्यांच्या शेजारी बसली. गीता, इथं कसं वाटलं? हे तुला आवडलं का? हो, आता इथून दुसरीकडे कुठेही जाण्याची माझी इच्छा नाही. माझ्या सगळ्या इच्छा इथं तृप्त झाल्या आहेत. आता इथंच अम्मांच्या मायेच्या सावलीत आणि चाचाजींच्या सेवेत पुढचं आयुष्य मी घालवणार आहे. मी आता अगदी पूर्ण बरी झाले आहे. त्यांनी हसून म्हटले, अगं, तू नुसतीच पूर्ण बरी झाली नाहीस, तर तुझ्यात आश्चर्यकारक परिवर्तन झालं आहे. आता तुझ्याकडे बघितलं तर असं वाटतं की पूर्वीची गीता ही नव्हे. बहनजी, इथं आल्यानंतर माझा पुनर्जन्म झाला असंच मी मानते. बहनजी, हे सामान्य घर नाही. अम्मा, चाचाजी आणि तुम्हीही सामान्य माणसे नाहीत. त्यांनी हसून म्हटलं, म्हणजे तू आता इथेच राहणार आहेस? हो, आता इथून कुठेही जाण्याची माझी इच्छा नाही. अम्मांना तुम्ही तसं सांगा. तेवढ्यात पद्माबेन आत आल्या. चला, नाश्ता करायला येता ना? राधाबाई तुमची वाट बघते आहे. गीता चटकन उठली. मी जाते. चाचाजींना नाश्ता दूध देऊन येते. आणि ती चटकन बाहेर पडून स्वयंपाकघरात गेली. पद्माबाईंनी म्हटलं, पाहिलंस विद्या, ही चाचाजींची इतक्या मनोभावे सेवा करते. दोघी स्वयंपाकघरात गेल्या. राधाबाईंनी मांडून ठेवलेल्या पाटावर बसल्या. गीता एका ट्रेमध्ये दुधाचा पेला, पाण्याचं फुलपात्र आणि एका थाळीत थोडा शिरा ठेवून चाचाजींच्या खोलीत गेली. त्यांच्या पुढे बैठं स्टूल सरकवून त्यावर तिने ट्रे ठेवला आणि ती उभी राहिली. चाचाजींनी म्हटलं, तू जा नाश्ता करायला, थांबू नकोस. मी हलके हलके घेतो. मी शंकरला पाठवून देते. मागील दारी जाऊन शंकरला तिने निरोप दिला आणि ती स्वयंपाकघरात गेली. खाण्याबरोबर गप्पा सुरू झाल्या. राधाबाई हाती पिशवी घेऊन भाजी आणण्यासाठी बाहेर पडल्या. विद्याबेननी म्हटलं, ऐकलंस पद्मा, गीताची या घरातून कुठेही जाण्याची इच्छा नाही. म्हणजे तू तिला घेऊन जाण्याच्या उद्देशाने आलेलीस की काय? छे छे, तसं नव्हे ग. पण तू इथं 1 वर्षभर तरी राहा असं मी तिला इथं ठेवताना म्हटलं होतं. गीताने मध्येच म्हटलं, बहनजी, मग मी तुम्हाला सांगितलं ना की आता या घरातच अम्मांची आणि चाचाजींची सेवा करीतच माझा जन्म मी पुरा करणार आहे. कारण या घरात आल्यावर मी पूर्णपणे बरी तर झालेच, पण माझ्या सगळ्या इच्छाही इथं पूर्ण झाल्या. पद्माबाईंनी म्हटले, विद्या, गीता इथं येण्यापूर्वी या घरात आम्ही दोघं म्हातारी माणसंच होतो. शिवानंद आपल्या बायको मुलांना घेऊन विद्यापीठाच्या क्वार्टर्समध्ये राहायला गेला. त्याची बायकोही नोकरी करते. मुले शाळेत जाणारी. जिथे ज्याची नोकरी, उद्योग, तिथेच तो वस्ती करणे स्वाभाविकच नव्हे तर अगदी अपरिहार्य आहे. माझा अर्धा दिवस आश्रमात जात असे. घरी फक्त चाचाजी आणि गडी नोकर. चाचाजी संध्याकाळचे 2 तास प्रवचनासाठी मंदिरात जातील तेवढेच बाहेर. एरवी आम्ही दोघेच घरी. एवढं मोठं घर. कल्पना आहे मला. एकेकाळी आपल्या लहानपणी हे घर केवढं गजबजलेलं होतं. त्यावेळी हे घर लहान पडायचं. पण आता पलीकडेच्या 4 खोल्या रोज झाडून साफसूफ करून त्यांना कड्या घालून ठेवलेल्या आहेत. अशा या घरात 2 म्हातारी माणसं म्हणजे संध्या छायाच. पण पद्मा, चाचाजी अगदी स्थितप्रज्ञ आहेत. नित्य वेदांतात मंत्रपठणात रमलेले. संसारापासून, घरापासून 4 अंगुळे अद्धरच. भूमीला जणू स्पर्शच नाही. पद्मा,
अशा माणसाला तू राजवाड्यात गजबजाटात नेऊन ठेवलंस तरी त्याची स्थितप्रज्ञता ढळणार नाही. गीताने म्हटले, बहनजी, चाचाजी म्हणजे काशीच्या या शिवलोकी व्यास वाल्मिकी मुनीच अवतरले आहेत अशी माझी तरी मनोभावना आहे. पद्माबहेंनी म्हटलं, खरं आहे बेटी. मग विद्याबहेनकडे वळून त्यांना म्हटलं, विद्या, अगं गंगा मैयाच्या पात्रात सोडलेली फुलांची परडी तरंगत कुठेतरी वेडी वाकडी जावी तसं आता माझं झालं बघ. अगं मला सांगायचं होतं की अशा या संध्याछाया घरात गीता आली आणि सकाळची सोनेरी किरणे आली. तिच्या गुणांनी मी माझ्या तोंडाने स्तुती करीत नाही, पण गीता एकदम उठली. ती मनात विलक्षण संकोचून गेली होती. तिने म्हटलं, अम्मा, रात्री तुम्हाला सांगायला विसरले. आमचे स्टेनोटायपिंग क्लासेस 15 दिवस बंद राहणार आहेत. उन्हाळ्यानिमित्त डिसिल्वा कुटुंब उन्हाळ्यासाठी नैनितालच्या त्यांच्या भावाकडे जाते आहे. मी त्यांना भेटून येऊ का? त्यांचं काही पॅकिंग करायचं असेल तर थोडी मदतही होईल त्यांना. हो हो, अगदी अवश्य जाऊन ये. गीता उठली, तयार होऊन बाहेर पडली. दोघी बहिणी नाश्ता आटोपून चाचाजींच्या खोलीत गेल्या. जेवताना भरपूर गप्पा झाल्या. जेवण झाल्यावर विश्रांतीसाठी पद्माबाईंच्या खोलीत खाली चटया टाकून दोघी पडल्या. गीता आपल्या खोलीत आली. अम्मांच्या बोलण्यावरून त्यांचे मनोगत तिला कळलं. तिची खात्री झाली की आपणाला आता कायमचं इथंच राहायला मिळणार. ती निश्चिंत झाली, आनंदित झाली. शिवानंद भैयाच्या कपाटातून तिने कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य पुस्तक चाचाजींना विचारून वाचायला घेतलं होतं. ते पुस्तक घेऊन ती खाली चटईवर पडली. आता चैत्रातले सरते दिवस होते. उन्हाळा वाढू लागला होता. पण उतरत्या दरडीच्या बाजूला सगळीकडे गर्द झाडी असल्यामुळे त्या बाजूच्या खिडकीतून गार वाऱ्याच्या झुळका अधूनमधून येत होत्या. वाचण्यात ती रमून गेली. घड्याळात 1:30चा टोला पडला तशी ती उठली. बाहेरच्या दालनातून वृत्तपत्र आणून तिने चाचाजींना वाचून दाखवलं आणि मग ती आपल्या खोलीत आली. सकाळी विद्याबहेनबरोबर बोलण्यात वेळ गेल्यामुळे रात्री ऐकलेली उपनिषद कथा लिहायची राहून गेली होती. आता ती कथा लिहायला बसली. भराभर लिहित गेली. 3:30चा टोला पडण्यापूर्वी तिने ती पुरी केली. टोला पडला तशी ती उठली आणि खोली बाहेर आली. पद्माबाईंच्या खोलीवरून जाता जाता तिने आत नजर टाकली. दोघी जाग्या झाल्या होत्या. पडल्या पडल्या गप्पा मारित होत्या. तिच्या मनात आलं, खरंच या कुटुंबातल्या लोकात एकमेकांविषयी केवढा जिव्हाळा आहे, किती एकी आहे. तसं पाहिलं तर या दोघी चुलत बहिणी एकमेकींपासून कायमच्या किती दूर राहतात. एकमेकींकडे त्यांचे येणे जाणेही फारसे होत नाही. दोघी तशा कुटुंबवत्सल. मुलगा, सून, नातवंडे, आर्थिक सुबत्ता सर्व दृष्टीने सुखी आणि परिपूर्ण आहेत. पण यांच्यात किती एकोपा आहे, केवढा जिव्हाळा आहे. परवाच आपण चाचाजींना वृत्तपत्रातलं विभक्त कुटुंबांचं आलेलं एक वृत्त वाचून दाखवताना त्यांनी मध्येच म्हटलं होतं, आता कालमानानुसार बदलत्या समाजरचनेत विभक्त कुटुंब पद्धती येणे अगदी अपरिहार्य आहे आणि आवश्यकही आहे. पण तसं झालं तरी कौटुंबिक जिव्हाळा कमी होता कामा नये. मायेचे धागे तुटता कामा नयेत. पण ते तुटत आहेत. जिव्हाळा कमी होतो आहे. कारण माणसांची मने संकुचित बनत चालली आहेत. स्वतःपुरतेच पाहण्याची वृत्ती वाढत चालली आहे. न्हाणीघरात जाऊन ती तोंडावर पाण्याचे हपकारे मारून आली. राधाबाई उठल्या होत्या. त्याने विचारले, बहनजी उठल्या का? हो, मी चाचाजींचा चहा करून त्यांना नेऊन देते. तोवर तुम्ही आमचा चहा ठेवता का? मी कब्बशा घ्यायला आलेच. तिने चाचाजींचा नेहमीप्रमाणे दुधात चहा बनवला. एका ट्रेमध्ये चहाचा पेला, एका बशीत 2 ग्लुकोज बिस्किटे ठेवून ती त्यांच्या खोलीकडे निघाली. जाता जाता पद्माबाईंच्या खोलीशी थांबून तिने म्हटले, अम्मा, बहनजी, चहा घ्यायला येता ना? मी चाचाजींना चहा देऊन येते. पद्माबाईंनी म्हटले, अरे तू केव्हा गेलीस केव्हा? चहा बनवलास केव्हा? आमचं लक्षच नव्हतं. गीता हसली आणि चाचाजींच्या खोलीकडे गेली. थोड्याच वेळात दोघी बहिणी स्वयंपाकघरात पाटावर येऊन बसल्या. चहा पानाबरोबर त्यांच्या गप्पा चालू होत्या.
गीता चहा घेत घेत ऐकत होती. चहा संपवून विद्याबेन चाचाजींच्या खोलीकडे निघाल्या. तेवढ्यात समोर रस्त्यावरच्या दारातून मा, ओ मा, मी आलो असे म्हणत केतन उंबरठा ओलांडून आत अंगणात आला. विद्याबेनचे तिकडे लक्ष गेले. त्यांची नजर त्याच्यावर खिळून गेली. रेशमी हिरवी हाफ पॅन्ट, पिवळा रेशमी हाफ शर्ट, पायात पिवळे मोजे, बूट, गोरा गोरा पान, काळ्या कुरळ्या केसांची झुलपे कपाळावर आलेली, काळे भोर मोठाले डोळे, राजबिंड, लोभस रूप. त्या एकदम उद्गारल्या, पद्मा, अगं हा बाळकृष्ण मा मा हाका मारीत कुठच्या यशोदा मातेला शोधायला आलाय ग? त्याच्या मागे चंद्राबाई नेहमीप्रमाणे त्याचे कपडे, झारी आदी साहित्याची पिशवी घेऊन आत आली. केतन मा मा, मी आलो म्हणत अंगणातून धावत पुढे दाराकडे आला. विद्याबेन चटकन पुढे झाल्या आणि मोठ्या वात्सल्याने त्यांनी त्याला उचलून घेतलं. त्याने नाराजीने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, मा, मला मा हवी. त्यांच्या मागोमाग बाहेर आलेल्या पद्माबाईंनी म्हटले, अगं त्याला खाली सोड, म्हणजे तो नेमका माला शोधून काढेल. चंद्राबाई हसल्या आणि म्हणाल्या, भारी वेड आहे गीताबेनचं त्याला. असं म्हणत पद्माबाईंच्या हातात पिशवी देऊन त्या निघून गेल्या. तेवढ्यात त्याच्या हाका ऐकून गीता स्वयंपाकघरातून बाहेर आली. केतन मा मा, मी आलो म्हणत धावत जाऊन तिला बिलगला. तिने त्याला उचलून घेतलं. त्याने तिच्या गळ्याला घट्ट मिठी घातली. विद्याबेन हे सगळं पाहत होत्या. गीताचं मन काहीसं संकोचून गेलं होतं. पद्माबाईंनी म्हटलं, अगं विद्या, माच आहे ती त्याची. गेले 6 महिने ती ह्याची आईसारखीच निगा राखते आहे. अगं, दृष्ट लागावी असा हा देखणा सुदृढ राजबिंडा मुलगा कुणाचा? सांगते. गीता, याला तू आधी बोर्नविटा पाज. दूध मंदाग्नीवर तापत ठेवलंयस ना? हो, तापलंय, देतेच आता. तिने त्याला खाली उतरवलं आणि बोटाला धरून ती त्याला चालवत स्वयंपाकघराकडे निघाली. तेवढ्यात मंदिरात जाण्यासाठी चाचाजी आपल्या खोलीतून बाहेर पडले. पुढे शंकर होताच त्यांना पाहता तिने केतनचं बोट सोडलं. केतन, थांब हं, इथंच उभा राहा म्हणत ती चटकन चाचाजींकडे गेली. त्यांच्या हातातली पातळ शाल घेऊन त्यांच्या दोन्ही खांद्यावरून नीट पांघरली. काठी त्यांच्या हातात दिली. चाचाजी शंकरच्या मागोमाग पायऱ्या उतरून अंगणातून पुढे गेले. विद्याबेन तिकडे पाहतच राहिल्या. तिच्या तत्परतेचं त्यांना अतिशय कौतुक वाटलं. चाचाजी दाराबाहेर पडले तशी ती केतनला घेऊन स्वयंपाकघरात गेली. पद्माबाईन आपल्या बहिणीला घेऊन आपल्या खोलीत गेल्या. पद्माबाईंनी केदारची आणि त्याच्या कुटुंबाची सगळी माहिती सांगितली. विद्याबाईंनी म्हटले, असं होय, म्हणजे आपल्या सोमनाथ शर्मा शास्त्रीजींचा हा नातू. ठीक, आजोबासारखाच हा गोरापान आहे, सुदृढ आहे, तल्लख बुद्धीचा आहे. काय करतो? आर्किटेक्ट झालाय. शिवाय आणखी कसल्याशा परीक्षा त्याने दिल्या आहेत असं त्या दिवशी तो चाचाजींना सांगत होता. स्वभावाने शांत आहे, पण मोठ्या जिद्दीचा आहे. आणि 6 महिन्यापूर्वी केतन एका मध्यरात्री तापाने फणफणून सिरियस झाला. मध्यरात्री आपणाला सरला बोलवायला आली होती. तो सगळा प्रसंग तिने विद्याबेनला सांगितला आणि म्हटले, अगं, सोमनाथ शास्त्रींच्या घरात कुणी राहत असेल याची आम्हाला कल्पनाच नव्हती. कारण शास्त्रीजी गेल्यावर ते घर बरीच वर्ष मोकळंच पडलं होतं. त्या बाजूला जाण्याचा आम्हाला कधी प्रसंगच आला नव्हता. आपलं घर भाड्याने कधी द्यायचं नाही असा शास्त्रीजींचा निर्धार होता. त्यांचे शिष्य त्यांच्या पश्चात काही दिवस राहिले आणि मग आपापल्या इच्छित स्थळी पुढील अध्ययनासाठी निघून गेले. पण त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली. विद्याबेननी म्हटलं, ती कशी? अगं, त्यांचाच नातू बदलत्या कालानुसार विज्ञानात पारंगत होऊन त्यांचाच वंश पुढे चालवायला येऊन राहिला. आपल्या भारतीय संस्कृतीत अजून तरी वंश परंपरेला महत्त्व आहे. उद्या विज्ञान युगात. तेवढ्यात केतनला घेऊन गीता आली. घड्याळात 4:45 झाले होते. तिने म्हटलं, अम्मा,
तुम्ही दोघी आत्याबाईंकडे येणार म्हणाला होतात ना? हो ना, येणार आहोत. आम्ही दोघी तयार होतो, बरोबरच जाऊया. तिने हसून म्हटले. याचे कपडे बदलले की लगेच याला घड्याळाचा अंदाज येतो आणि मग सारखं पापाजीकडे चल पापाजी याची घाई सुरू होते. तेव्हा मी याला पोहोचवून येते. तोपर्यंत चाचाजी मंदिरातून येतील. तुम्ही आत्याबाईंकडून येईपर्यंत मी त्यांच्याजवळ मेघदूत वाचित बसेन. राधाबाईही बाजारातून येतील. मग जाऊ, केतनला पोचवून येऊ. तुम्ही तोपर्यंत या. बरं, जा. ती केतनला घेऊन गेली. सोमनाथ गल्लीत शिरली. केदारच्या दाराशी त्याची गाडी उभी असणारच. आपण त्याला जिन्यात सोडू. आता एक एक पायरी धरून तो जिना चढू शकतो. जिनातून त्याची हाक ऐकून केदार त्याला जिन्याशी घ्यायला येईलच. पण अम्मा बहनजी येत आहेत हा निरोप आत्याबाईंना सांगायचा आहे ना. पण गल्ली संपता संपता दुरूनच तिला दिसलं की दाराशी गाडी नव्हती. ठीक, दाराशी गाडी नाही हे पाहून केतन जिना चढता चढता विचारित होता. मा पापाजी नाही येतील. चल तू वर. तिने त्याला आत्याबाईंकडे सोडलं. त्याच्या हाती कालच आणलेलं नवं विमान देऊन म्हटलं, उडव हे विमान. तिने आत्याबाईंना म्हटले, आमच्या अम्मा आणि दिल्लीहून विद्याबहनजी आल्यात. दिल्ली हॉस्पिटलात सिस्टर आहेत ना त्या, अम्माच्या बहीण ना? हो. सकाळी शंकर दूध घेऊन आला होता, त्याने त्या आल्याचं सांगितलं. त्या दोघी आता तुम्हाला भेटायला येत आहेत. येऊ देत, नाहीतरी उद्या मी त्यांना शंकर बरोबर निरोप पाठवणार होतेच. किती दिवस राहणार आहेत? 3 आठवड्यांची रजा घेतले. इथून आपल्या मुलाकडे जातील. पण इथं 10-12 दिवस तरी राहतीलच. अगं तू उभीच का? बैस ना. छे, आता नाही बसत. चाचाजी आता 5 वाजता मंदिरातून येतील. राधाबाई बाजारात गेल्या आहेत. 6 वाजता त्या येतील भाजी घेऊन. स्वयंपाकघरात आणि चाचाजींकडेही काय हवं नको बघता येईल. येते उद्या येतेच. केतन खेळण्यात गुंतलाय असे पाहून हलकेच ती बाहेर पडली. जिना उतरून झरझर चालू लागली. सोमनाथ गल्ली ओलांडून ती आपल्या गल्लीकडे वळली तेव्हा समोरून अम्मा आणि विद्याबहन येताना दिसल्या. हा 16वा भाग सुद्धा इथेच संपला. आज मी वाचलेले गीता या कादंबरीचे 15 व 16 हे भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.